मी बनवलाय हा इंटरेस्टिंग हॅपी बर्थडेचा व्हिडिओ फक्त 2 टूल यूज करून ChatGPT आणि Canva आणि तुम्ही पण हे करू शकता काही मिनिटातच. कुठल्याही एडिटिंग स्किलची गरज नाही. तुमच्या फॅमिली मेंबर्सला आणि मित्रांना सबस्क्राईब करा. सॉरी, सरप्राईज करा. चला तर मग बघूया कसा बनवायचा. नमस्कार मित्रांनो, मी गणेश जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या या एआय आणि कॅनव्हा सीरीजमध्ये. तर मित्रांनो, आजच्या एआयच्या युगात आपल्याला आपली स्किल अपग्रेड केलेच पाहिजे आणि हा एक व्हिडिओ बनवण्याचा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही खूप गोष्टी पण शिकाल. सो आपल्या 2 गोष्टीची इथे गरज आहे. सगळ्यात आधी पाहिजे आपल्याला ChatGPT, नंतर आहे Canva. चला तर मग सुरू करूया. चला तर मित्रांनो सुरू करूया. तर सगळ्यात आधी तर आपल्या ChatGPTवर यायचंय. ChatGPTवर आल्यानंतर तुम्हाला इकडे जो तुमचा प्रॉम्प्ट आहे तो एंटर करायचा आहे. प्रॉम्प्ट एंटर केल्यानंतर तुम्हाला इकडे सेंड प्रॉम्प्ट करायचा. हा प्रॉम्प्ट मी तुम्हाला रेफरन्ससाठी चॅट कमेंट सेक्शनमध्ये शेअर करेन. प्लस एक शीट पण आहे पी-डी-एफ मी जी क्रिएट केली ज्यामध्ये व्हेरिएशन्स आहे खूप प्रॉम्प्टचे. म्हणजे एकाच प्रकारे तुम्हाला नाही, तुम्हाला वाटलं की अजून काहीतरी वेगळं करायचंय, तर तुम्ही वेगळे प्रॉम्प्ट्स यूज करू शकता. तर ते पण आहे. सो आता आपण बघूया कसं पुढे क्रिएट करायचं. सो सेंड प्रॉम्प्ट केला. सो मित्रांनो, कधी-कधी असा प्रॉब्लेम तुमच्यासमोर येऊ शकतो. पण ह्या प्रॉब्लेमला तुम्हाला मी इकडे सांगतोय, की समजा तुम्ही एक तुमचा वेगळा प्रॉम्प्ट तयार केला. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे खूप. पण तयार केल्यानंतर समजा त्याच्यामुळे चित्र बनत नाही, असा एरर आला तुम्हाला, "वी आर सॉरी, बट द इमेज वी क्रिएटेड मे व्हायोलेट आवर कंटेंट पॉलिसी." असा तुम्हाला एरर आला, तर तुम्ही काय करायचंय? तर ह्यामध्ये तुम्ही बोला, की "व्हिच पार्ट इस क्रिएटिंग व्हायोलेट आवर कंटेंट पॉलिसीज रिमूव्ह दॅट." ज्या अ, जो वर्ड आहे किंवा कशामुळे जर तुमचं कंटेंट पॉलिसी व्हायोलेट होत असेल, त्याला काढा आणि आम्हाला नवीन प्रॉम्प्ट द्या. सो मी जसं सांगितलं, तर बघा हाय क्वालिटी ॲनिमेटेड मूव्हीज सीन करून होता वाटतं. त्याच्यावर कॉपीराइटेड आहे ते काहीतरी. तर आपल्याला त्यांनी दुसरा प्रॉम्प्ट दिला आणि मी तो यूज केला आणि आपला इमेज रेडी झालाय. सो असंच मी एक शीट बनवली आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे प्रॉम्प्ट्स आहेत. हे बघा. सो ह्याच्यातले प्रॉम्प्ट्स तुम्ही कुठलेही वापरू शकता किंवा तुम्ही स्वतःहून पण बनवू शकता. सो मी ह्याच्यामधलं एक प्रॉम्प्ट आता घेऊया आणि अजून एक आपण इमेज बनवूया. सो आपण हे घेऊया आणि आता आपण अजून एक इमेज बनवूया. सो मी हे प्रॉम्प्ट इथे एंटर केलंय. तुम्हाला समजा ह्याला एडिट करायचं तर कसं करायचं? सो बघा इकडे नेमची जी जागा आहे, तिथे बस तुम्हाला ज्या पण व्यक्तीचं तुम्हाला बनवायचंय, बस त्याचं नाव इथे ॲड करा आणि सॉरी तुम्हाला ज्या पण व्यक्तीचं नाव ॲड करायचंय बस ॲड करा. व्हर्टिकल रेशो आपण दिलाय 9:16. तुम्हाला जो पाहिजे तो देऊ शकता 1:1 किंवा तुम्हाला जो YouTubeसारखा व्हिडिओ बनवायचा त्या हिशोबाने तुम्ही रेशो देऊ शकता. आणि बस आता आपण ह्याला सेंड प्रॉम्प्ट करूया. तर आपली इमेज रेडी होते. सो आपला जो व्हिडिओ आहे सॉरी इमेज आहे ते रेडी झालंय. आपण ह्याला क्लिक करू शकतो आणि डाउनलोड करूया. सो डाउनलोड झालं. आता बघूया नेक्स्ट पार्ट आपला Canvaमध्ये. चला तर बघूया Canvaमध्ये पुढची स्टेप. सो सगळ्यात आधी Canvaमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला क्रिएट ऑप्शनवर जायचंय. तिकडे क्लिक करा. जर तुम्ही Canvaमध्ये नवीन असाल, तर मी ऑलरेडी Canvaवर बिगिनर्ससाठी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये कमेंटमध्ये बघू शकता किंवा तुम्ही वरती आय बटनच्या इथे बघू शकता. तुम्हाला नक्की भेटतील. तर आता बघूया पुढे. सो ह्याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर सोशल मीडिया ऑप्शनवर क्लिक करा. आता आपण जो रेशो दिला होता, तो होता 1:16 म्हणजे मी रील फॉर्मॅट दिला होता किंवा WhatsApp स्टेटस आपण बोलू शकतो त्याला. तर तुम्ही सोशल मीडियामध्ये या आणि रील ऑप्शन जो आहे त्याला क्लिक करा. जसं तुम्ही रील फॉर्मॅटवर याल आता इकडे. सो आपल्याला जो आपला व्हिडिओ आहे किंवा सॉरी आपला जो इमेज आहे ते आपल्याला अपलोड करायचं आहे. तर त्याला आपण अपलोड करूया इकडे. अपलोड केला. आता अपलोड केल्यानंतर आपल्याला ह्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर
अपलोड करायसाठी बघा इकडे बटन आहे अपलोड आणि डायरेक्ट अपलोड करू शकता. मग क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एडिटवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे आहे इमेज टू व्हिडिओ. आता इथे 2 ऑप्शन आहे कस्टम आणि स्मार्ट. सो स्मार्टमध्ये तो स्वतःहून ठरवेल, की कसा त्याला जसं व्हिडिओ वाटतोय तसं. ठीक आहे. जसं एक्झाम्पल जे तुम्हाला ॲक्शन काय वाटते करून घ्यायची, जर ते तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही कस्टममध्ये लिहू शकता इकडे. जसं मी लिहिणार इकडे, ऑल आर डान्सिंग. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते कस्टममध्ये लिहा. त्या हिशोबाने बेस्ट होईल. म्हणजे तुमचे क्रेडिट्स पण जे आहेत, ते वेस्ट नाही जाणार. तुम्हाला जसा पाहिजे तसा. किंवा असं होऊ शकतं कधी-कधी स्मार्टमध्ये पण तो छान करेल. ठीक आहे, पण मी कस्टम यूज करतोय. ठीक आहे, आपण दोन्ही बघूया. सो ऑल आर डान्सिंग मी ऑप्शन टाकला आणि 5 सेकंडचा व्हिडिओ आहे. सो आता जनरेट होईल. सो मित्रांनो आपला व्हिडिओ जनरेट झालाय. बघा कसा दिसतोय. सो मी प्रिव्ह्यू करतोय. चला तर बघूया कसा दिसतो. बघा, हा आहे ना एकदम मस्त आणि प्रोफेशनल. जो पण बघेल तो किती खुश होईल. चला मग अजून एक व्हेरिएशन ट्राय करूया आपण. कसं करायचं? समजा तुम्हाला अजून एक बघायचं अजून काय होऊ शकतं याच्यात. सो आपण इथे नवीन ब्लँक एक अपलोड करूया आणि त्याच्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो सॉरी इमेज आहे ते परत एक अपलोड करूया. तर इमेज अपलोड केल्यानंतर आता परत एडिटवर येऊया. इमेजवर इथे क्लिक करूया कस्टमवर आणि आता इकडे आपण लिहूया ऑल आर क्लॅपिंग. ऑल आर क्लॅपिंग. सगळे टाळ्या वाजवते असे. बघूया काय होतं. तर चला बघूया कसा व्हिडिओ झालाय. तर ह्याच्यामध्ये बघा काहीतरी इंटरेस्टिंग झालंय. सगळे टाळ्या तर वाजवतात ते छान, पण हा घेऊन जातोय पार्टी आणि पार्टी पण बर्थडे होतोय. सो असं होतं कधी-कधी काय-काय एआयमध्ये तर आपल्याला हे एवढा पार्ट कट करायला लागेल. तर आता आपण ह्या सिच्युएशनमध्ये काय करू शकतो? समजा तुम्ही 2 क्रिएट केले, तर तो कसा तुम्ही हे करू शकता? तर हा टाळी जो क्लॅपिंगवाला आहे त्याला पहिला घ्या. मग हे जे एक्स्ट्रा गोष्ट आहे जी तुम्हाला वाटते, त्याची गरज नाही. पार्टी जे घेऊन जातोय, तर तुम्ही काय करा, त्याला कट करा. कट करूया आपण एवढ्यामध्ये असं, असं करूया. म्हणजे क्लॅप केल्यानंतर सरळ आपल्याला जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट होईल. बघूया चला प्रिव्ह्यू. चला तर बघूया आपला पूर्ण व्हिडिओ कसा दिसतो. हे बघा, पहिल्या टाळ्या वाजवतात, मग डान्स करतात. आता झाला थोडा इंटरेस्टिंग. तर मित्रांनो नेक्स्ट स्टेप काय आहे? तर आता नेक्स्ट स्टेप अशी आहे तुम्हाला याला डाउनलोड करायचं आहे. तुम्ही पाहिजे तर इथे ऑडिओ टाकू शकता. तुम्हाला पाहिजे ते गाणं टाकू शकता. पण आता समजा तुम्ही कुठलं असं गाणं घ्याल जे हिंदी पिक्चरशी रिलेटेड आहे आणि त्याच्यावर कॉपीराईट आहे. तर Canvaमध्ये पण जेव्हा तुम्ही गाणं टाकाल तर त्याच्यावर कॉपीराईटचा इश्यू येतो. तर तुम्ही असं करू शकता, ह्याला तुमच्या फोनमध्ये किंवा ह्याच्यावर Instagramवर हा व्हिडिओ टाकून त्याच्यामध्ये डायरेक्ट गाणं टाकून तुम्हाला ज्यांना पाहिजे त्यांना तुम्ही शेअर करू शकता. तर इकडे शेअरवर आपण क्लिक करूया आणि इथे ऑप्शन आहे डाउनलोडचा. डाउनलोडवर क्लिक करा MP4 आणि डाउनलोड करा. गाणं तुम्हाला टाकायचं असेल तर कसं करू शकता? तुम्हाला इकडे ऑडिओजचं ऑप्शन भेटेल. म्हणजे ह्याच्यामध्ये जे गाणे आहेत, तिथे तुम्ही हॅपी बर्थडेचं गाणं आहे ते क्लिक करू शकता आणि ते इथे ॲड होऊन जाईल. आणि मग तुम्ही त्याच्यासोबत इकडे जाऊन शेअरमध्ये जाऊन त्या व्हिडिओला डाउनलोड करू शकता. मग तुम्हाला वेगळं कुठलं गाणं बाहेरचं ॲड करायची गरज नाही. सो असं तुम्ही हे गाणं पण ॲड करू शकता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा या ॲनिमेशन व्हिडिओजमध्ये तुम्हाला अजून काय नवीन शिकायला आवडेल. भेटूया परत एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत